गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीनं बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यात अहिंसक अंगुलीमाल या महानाट्याचं आयोजन प्रथमच नवेगाव बांध इथं करण्यात आलं। सोबत बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून हजारो बौद्ध बांधवांनी धम्म परिषदेला महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली। जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय सर्वसामान्य लोकांना व्हावा, त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन लोकांनी जीवन जगावं या हेतूनं या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं। नागपूर इथं निर्देशक अशोक जांभूळकर यांच्या ग्रुपच्या वतीनं या महानाट्याचं सादरीकरण करण्यात आलं असून नागपुरातील कलावंत फैज खान यांनी तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका या नाटकात पार पाडली। अतिशय सुंदर पद्धतीनं फैज खान यांनी तथागत गौतम बुद्धांची भूमिका पार पाडल्यानं रसिकांनी देखील त्यांचे आभार मानले। तथागत गौतम बुद्धाचा हा रोल माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, कारण त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ते खूप शांत आणि कूल अशी आहे आणि ते जेव्हा चालतात तर समोरचे फक्त अशी 1.5 का 2 फीट जमीन पाहूनच ते चालतात, खूप स्लो। तर हे माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग रोल होता, पण तरी यात डायरेक्टर आणि बाकी सगळ्या टीमची जी आहे त्या लोकांच्या सपोर्टनी आणि त्याच्यावर थोडीशी मी स्टडी पण केली आहे, त्या स्टडीनुसार मी त्याच्यावर काम केलं, पण मला छान वाटलं। कितव्यांदा तुम्ही आज गौतम बुद्धांची या ठिकाणी भूमिका साकारलेली आतापर्यंत? हे बहुतेक मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही आहे, पण 7 किंवा 8 बार बहुतेक असेल मी केलं आहे। याआधी नागपूरला केलं आहे, त्यानंतर आता इथे केलं आहे। तर आयोजित बौद्ध धम्म परिषदेला डॉक्टर भदंत ज्ञानदीप महास्थवीर, बौद्धगया समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मार्गदर्शन केलं असून अहिंसक अंगुलीमाल या महानाट्य पाहण्यासाठी परिसरातील हजारो बौद्ध बांधवांनी हजेरी लावली। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। खरं म्हटलं तर या शोच्या बाबतीत आम्ही खूप ख्याती ऐकली होती आणि अशोकजी जांभूळकर हे दिग्दर्शक आहेत या शोचे आणि खूप चांगल्या प्रकारे हा शो होतो हे आम्हाला माहिती होतं, पण जोपर्यंत आपण बघितलं नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही। तरी आम्ही धाडस करून म्हटलं की चला की बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावरती ॲक्च्युली आम्हाला 23 तारखेला हा शो करायचा होता, पण त्या दिवशी आपले जेवढे आज धम्म परिषदेला उपस्थित सर्व भंते आले होते हे उपस्थित नव्हते। हे सर्व कोणत्या ना कोणत्या आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे हा कार्यक्रमाची वेळ आम्हाला आजची घ्यावी लागली रविवार बघून, आणि आम्ही असा विचार केला की नवेगाव बांध हा सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगावचा एक मधातला सेंटर स्पॉट होतो आणि या एरियातले जेवढेही आपले बौद्ध बांधव आहेत आणि जे बौद्ध उपासक उपासिका आहेत ह्यांना बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त एक चांगलं काहीतरी भेट द्यावी, त्या निमित्ताने भगवान बुद्धांचा काहीतरी चांगला विचार द्यावा, त्या निमित्ताने आम्ही हा शो चूज केला आणि अशोक जांभूळकरांची आमची तशा प्रकारे भेट झाली। त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की अशा प्रकारे आम्ही असा शो कंडक्ट करतो आणि आम्ही हा शो घेतला आणि खरंच हा शो बघून मी फार भावविभोर झालेलो आहे। खूप चांगल्या प्रतीचा आणि खूप उच्च दर्जाचा असा हा शो होता आणि इथे जितके पात्र आणि जेवढे कलाकार होते ह्यांची म्हणजे असं वाटलंच नाही की काही ॲक्टिंग किंवा शो किंवा प्ले चालत होता। असं वाटत होतं की खरंच आपण त्या काळामध्ये पोहोचलो, बुद्धांच्या काळामध्ये पोहोचलो आणि ज्या गोष्टी होत आहेत ते आपण त्या काळात जाऊन अनुभवल्या, अशा प्रकारचा एक शो होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।